हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो माझा दिवस सुरू झाला गणपती बाप्पाची पूजा करून. गणपती बाप्पा मोरया. त्याच्यानंतर आज आईने थेपल्याचं पीठ बनवलं होतं, थेपलेचं गोळे बनवले होते. त्याचं मग नंतर आता थेपले बनवले, थेपले फ्राय केले. थेपल्याला फ्राय करायची एक विशिष्ट पद्धत आहे. सो ते तसे फ्राय करायला लागतात दोन्ही बाजूंनी व्यवस्थित एकदम पूर्ण ब्राऊन कलर येईपर्यंत, तरच ते आधी भाजी पण शिजते असं आईचं म्हणणं आहे. सो त्याला खूप वेळ जातो, म्हणजे चपातीच्या पेक्षा जास्त वेळ थेपल्याला जातो. त्याच्यानंतर हा माझा सकाळचा नाश्ता आहे. सॉस, डाळवडा बाबांनी आणलेला, नट्स जे मी नेहमी खाते, आणि हा माझा थेपला, आणि तो पुरी होती ती, आणि चहा. सो पुरी दिशानी बनवलेली ती होती. सो हे माझं थेपल्याचं असं अशा प्रकारे मी शूट करते मस्तपैकी, असं झूममधून असं बाहेर मजेशीर. आणि ते श्रीखंड होतं, आणि हे मी चहा पिते. चहा पिल्यानंतर मी बाहेर निघालेली आहे. हे स्टेशनचं जवळचं तुम्हाला दाखवते. थोडासा पाऊस आहे, जास्त पाऊस नाही आहे, थोडासा आहे. सो आता मी स्टेशनकडे निघाली आहे कॉलेजला जाण्यासाठी. आणि हे मी घाटकोपरमध्ये पोचली आहे, घाटकोपर स्टेशनला पोचली आहे. हे घाटकोपर स्टेशनच्या विंडोमधून बाहेर मस्त पावसाळा असताना तिकडे तुम्हाला धुकं दिसेल मागच्या बाजूला, मस्तपैकी धुकं बी काढलं. मग मी हे आझादनगर मेट्रोला उतरली आहे. तिथून हे सगळे असे दृश्य दिसतात मला, कारण तिथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. तो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या जवळ असलेले फोटोज आहेत, स्पोर्ट्समॅनचे पूर्ण फोटोज आहे लाईनमध्ये. छत्री आहे वरती, छत्री पकडलेली आहे मी. आणि मला तिकडे ते कबूतर दिसले मस्तपैकी, तिकडे पावसात ते उडत होते इथून तिथून, आणि मस्त त्यांचं छान चाललं होतं काहीतरी. त्याच्यानंतर कोण कॉलेजमध्ये आली आहे. कॉलेजमध्ये येऊन हे माझं जेवण आहे दुपारचं, ते मी डिस्ट्रीब्यूट करायला घेतलेलं, आणि हे माझं सगळ्यांकडून आलेलं जेवण आहे. थोडंफार भाजी बिजी इकडून तिकडून. त्यानंतर ही माझी डेली डायरी. आता मी पुन्हा आझादनगर मेट्रोला आली आहे घरी निघण्यासाठी. सो हे तिकडचं आहे, सगळे चालले आहेत. सो हे मी मेट्रोमध्ये असताना थोडं बाहेरचं शूट करत होती. आमची मेट्रो निघाली आणि मी पोचलेली आहे घाटकोपर मेट्रो स्टेशनला पुन्हा. हे घाटकोपरचं मेट्रो स्टेशन. आणि हे मी आता आमच्या ठाकुर्लीमध्ये पोचलेली आहे. चालत चालत घरी जात आहे मी. आणि मस्त आज सुद्धा तो चंद्र एवढा सुंदर दिसत होता, मस्त त्याच्या आजूबाजूला असं रिंगण आल्यासारखं छान दिसत होतं ते. आणि हे येतानाचा रस्ता आहे इकडचा. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता किती गाड्या आणि ट्रॅफिक आहे, आणि तो रस्ता किती लहान आहे. त्याच्यामुळे आमचा ठाकुर्लीचा रस्ता खूप लहान आहे, आणि तिकडे गाड्या आणि ट्रॅफिक म्हटलं तरी एवढं आहे की विचारू नका. आणि मी घरी पोचलेली आहे. घरी पोचल्यानंतर थोडं तर हे माझं जेवण आहे, भजी, भाजी, आणि ह्या आईने राईस मिक्स केला, आणि तो भात आणि ते डाळ. थँक्स फॉर वॉचिंग.